पाली संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजीसाठी निलेश. दुसरी पहिली धाव पूर्ण. बॅटिंग फलंदाजीसाठी आहे ते तेजस आणि सर्वेश. गोलंदाजी करतोय तो निलेश. पुढील चेंडू सर्वेशसाठी आणि हा लेग साइडचा अवांतर चेंडू. डॉट चेंडू. 3 चेंडू आणि हा लेग साइडला झांझवड आणि दुधगाव संघाचे कर्णधार समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. चार बॉल 2 धावा असं समीकरण पाहायला मिळतं आपल्याला मैदानामध्ये. तेजस तेजस टू निलेश. भव्य दिव्य असं हे रामलीला मैदानावरती क्रिकेटचं आयोजन जावली दिपती मोरे चषक आयोजित श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ बिरवाडी देऊळवाडी यांच्या विद्यमाने. निपाणी संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निपाणी आजचा हा क्रिकेटच्या सामन्यांचा दुसरा दिवस आणि अतिशय असा वेगळा आणि आगळा दिवस म्हणजे आमच्या मंडळाचे एक धडाडीचे कार्यकर्ते श्रीयुत अशोक तानाजीराव मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मंडळाच्या वतीने सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन करायचं आहे आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. अशोक तानाजीराव मोरे यांचा आज वाढदिवस आहे. या मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 4 चेंडू 2 धावा. तेजल स्ट्राईक वरती तर त्याला निलेश आणि हा कुठली धाव नाही. अवांतर चेंडू. वाईट काहीतरी ऑफ साइडच्या नो बॉल. नो बॉल घोषित आहे. फ्री हिट असेल. पाली विरुद्ध KNCC आहिर असा हा सामना. पाली विरुद्ध आहिर या दोन संघांच्या दरम्यानचा आजचा हा दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतला हा दुसरा सामना आज या ठिकाणी 5 डिसेंबर रोजी रामलीला मैदान सारसोळ या ठिकाणी हा संपन्न होतोय. श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ बिरवाडी यांच्या विद्यमाने KSK यांच्या मार्फत भरवल्या जाणाऱ्या या विशेष क्रिकेटच्या सामन्यांचा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि भरघोस असे यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
महाबळेश्वर तालुक्यातील कोयना सोळशी आणि कांदाटी खोऱ्यातील हे मुंबई येथे रहिवासी मुंबईमध्ये वास्तव्य करत असताना मुंबईमध्ये अशा दर रविवारी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि त्यापैकीच आज श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ बिरवाडी यांच्या वतीने या KSK मार्फत या ठिकाणी विशेष अशा 1,00,000ची पहिली टुर्नामेंट आज मुंबईमध्ये संपन्न होते आहे. निपाणी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. तर मी मनोहर दाजीराव मोरे यांना विनंती करतो की आपण निपाणी पुढील- संघाच्या संघनायकांना या ठिकाणी सन्मान चिन्ह पुढील देऊन षटक त्यांचा घेऊन यथोचित येतो असा सत्कार मंगेश. करावा. मनोहर दाजीराव मंगेश. मोरे निपाणी संघाचे संघनायक साईडला या ठिकाणी टकवलेला चेंडू. उपस्थित आहेत. किरण एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बंटी फोटो घ्यायचा आहे. निपाणी संघाच्या संघनायकांचा या टुर्नामेंटमध्ये जो सहभाग होता या सहभागाबद्दल श्री मनोहर दाजीराव मोरे यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार होतोय. धन्यवाद निपाणी संघ. तर धाव संख्या होती आहे ती 5 धावा, बिनबाद 5. संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो मंगेश. आणि हा ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू जातोय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते आपल्याला पाली संघाकडून. 7 धावा, बिनबाद 7. सुंदर असा उंचावरून तटवलेला बॉल पाहूया. झेल होतो का आणि तो झेल अचूक असा टिपता आलेला नाही. चेंडू सीमा पार होतोय. चौकार. धाव संख्या होती ती 11, बिनबाद 11. बॅटिंगला येतो सर्वेश आणि हा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते इथे मंगेश कडून. मंगेश टू सर्वेश. पाहूया सर्वेश आपल्या संघासाठी काय करत आहे. आणि हा लेगॉनच्या दिशेने तटवलेला चेंडू. फिल्डर पहिली धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या होती आहे 2 षटका अखेरीस 12. दुसरं बिनबाद षटक 12. संपलेलं आहे. दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या होते 12. आणि पुढचं तिसरं षटक शुभम घेऊन येतोय. शुभमचा सुंदर असा चेंडू तटवलेला आहे. 1 धाव मिळते. पुढचे दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होते 13. शुभम हे लिटल मास्टर सुंदर असे नावाजलेले ते गोलंदाज आहेत. आणि विकेट मिळते शुभम यांना. आताच मी बोललो की शुभम हे एक लिटल मास्टर सुंदर असे गोलंदाज आणि त्यांच्या तिसऱ्या षटकावर ते स्वतः संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले होते आणि त्यांच्या दुसऱ्या चेंडूवरच त्यांना यश मिळतंय. संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळते. आणि तेजल हे 2 धावा करून तंबूमध्ये परतत आहेत.
त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज राजेश. पाहली विरुद्ध अहिर या दोन संघांदरम्यानचा हा सामना. सुंदर असा चेंडू तटवलेला आहे. पाहूया तो आता अडवला जातोय का आणि तो सीमा पार होतो आहे आणि चौकार. सर्वेश यांच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा चौकार. धाव संख्येत बदल. धाव संख्या होते 1-17. या पुढील होणारा सामना दुधगाव विरुद्ध झांजवड. झांजवड व दुधगावच्या संघ नायकांनी टॉस का बॉस मध्ये येऊन शुभम यांचा पुढचा चेंडू. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते शुभम यांच्याकडून. 1-17. सुंदर असा उंचावर मारलेला आहे चेंडू. पाहूया आणि तो सीमा पार होतोय. उत्तुंग असा हा षटकार पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं या ठिकाणी या फलंदाजाकडून. सर्वेश यांनी हा उत्तुंग असा षटकार या ठिकाणी मारलेला आहे आणि संघाची वैयक्तिक त्यांची धावसंख्या होते 19 आणि संघाची धावसंख्या होते 23. 1-23. शुभम यांचा पुढचा चेंडू. पाहूया उंचावरून मारलेला आहे आणि पुन्हा एकदा हा उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते होतोय. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात अशोक तानाजीराव मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य उदंड असं आयुष्य त्यांना लाभू दे. भरभराटीचं लाभू दे त्यांचं आणि त्यांना यश मिळू दे. पुढचा गोलंदाज येतोय अमोल. पाली विरुद्ध अहिर या दोन संघांच्या दरम्यानचा हा सामना. महाबळेश्वर तालुक्यातील कोयना सोळशी आणि कांदाटी. राजेश तोंड देतील अमोल यांना. अमोल यांच्या षटकातील हा चौथ्या षटकाचा पहिला चेंडू. अमोल यांच्यासाठी सुंदर उंचावर मारलेला. पाहूया का झेल होतो का आणि झेल सुटलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हा चौकार. 1-33. पहिल्या चेंडूवर धन्यवाद डीजे. राजेश तोंड देतील अमोल यांना आणि राजेश यांच्या काय बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाही आणि एक सुंदर अशी चोटी धाव घेण्यामध्ये ते बाद होण्याची शक्यता होती परंतु ते बाल बचावलेले आहेत. 1-33. पुन्हा एकदा एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते अमोल यांच्याकडून. शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया राजेश आपल्या संघासाठी काय करतात. पुढचा चेंडू अमोल यांचा आणि उत्तुंग असा मारलेला आहे. आता तरी पाहूया जवळ सीमारेषे पार उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतो. मधून आलेला हा खणखणीत षटकार
1 बाद 40 संघाची धावसंख्या होते. 1 बाद 40 संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि हा देखील खणखणीत चौकार षटकार. तरी श्री काळभैर मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. पाली विरुद्ध अहिर यांच्यामध्ये हा असा रंगतदार सामना. धावसंख्या होते 46. पुन्हा एकदा उंचावरून मारले चेंडू, पाहूया झेल होतो काय आणि गडी बाद होतोय. उत्तुंग असा सुंदर असा झेल. अमोल यांचा पुढचा चेंडू आणि वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळते. धाव संख्या 2 बाद 47. पुढचा चेंडू अमोल यांचा. शेवटचं षटक पुन्हा एकदा एसटीच्या बाहेरून जाणार आहे अवांतर धाव. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धाव संख्या होते 48. 2 बाद 48. शेवटचं षटक चौथं षटक घेऊन आलेले आहेत अमोल. हॅलो. आणि काहीसं लांबलेलं हे षटक मारण्याचा प्रयत्न आणि झेल टिपलेला आहे आणि सर्वेश हे बाद होऊन तंबूमध्ये परत आहेत. षटक सुद्धा संपलेलं आहे आणि त्यांनी वैयक्तिक 25 धावा केलेल्या आहेत. टॉस का बॉस होता इथे दुधगाव विरुद्ध झांजवड. दोन्ही बलाढ्य संघ आपल्या KSK प्रतिष्ठानमधील. आता दुधगाव संघाने टॉस जिंकलेला आहे, तर विजय काय निर्णय घेशील? फिल्डिंग. किती धावांमध्ये झांजवड हा बलाढ्य संघ आहे, त्यांच्यामध्ये पण विशाल हा पण एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे, तर चार षटकांमध्ये किती धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करशील? झांजवड हा आमच्या बाजूचाच संघ आहे आणि ते एक उत्तम संघ आहे. नक्कीच त्यांना आम्ही 50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि आम्ही टार्गेट चेस करायचा प्रयत्न करू नक्कीच. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदरच आहे. शेवटी भावकी आहे आपली त्याच्यामुळे आयोजन तर मोरे मंडळाचं खूप सुंदरच आहे. प्रथमतः बिरवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही पण KSK मध्ये टेनिसची प्रथमच टुर्नामेंट खेळतोय. सो लेट्स सी. विशाल, तुमची काय रणनीती असेल 4 षटकां अखेरीस? दुधगाव संघ पहिल्यापासून खूप चांगला संघ आहे. त्यांच्यासमोर आम्हाला कमसे कम 50+ धावा करणं गरजेचं आहे. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन एकदम फर्स्ट क्लास, एकदम सुपर से डुपर. ओके, ठीक आहे. दोन्ही पण संघांना खूप खूप शुभेच्छा. यापुढील होणारा सामना झांजवड विरुद्ध दुधगाव. चोवीस बॉल 49 धावांचं लक्ष ठेवलंय ते पाली संघासमोर, अहिर संघासमोर. अहिर संघाचे फलंदाज
लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. जावलिदी मोरे चषक इथे रामलीला मैदानावरती पार पडताना आजचा दुसरा दिवस. गावावरून आलेले सर्व मान्यवर तसेच ग्रामस्थ सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते शिवाजी देवराव मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करत आहोत. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अजयजी सुर्वे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पाली विरुद्ध आहिर 24 बॉल 49 धावांचं लक्ष ठेवलंय ते आहिर संघासमोर. आहिर संघाचे आहिर MKCC संघाचे दोन धडाडीचे फलंदाज धडाकेबाज सिद्धू आणि निलेश. सुर्वे साहेब आपलं स्वागत आहे. सामना चालू होत आहे. पाली संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत मयूर. त्याला तोंड देतील सिद्धू. आईर MKCC संघाचे धडाकेबाज फलंदाज सिद्धू यांनी उत्तुंग असा एक पहिल्या चेंडूवर चौकार मिळतोय आणि 4 धावांनी त्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. चोवीस चेंडू 49 धावांचा पाठलाग करताना आहिर संघ 12च्या सरासरीने पहिल्याच चेंडूवरती खेचलेला हा चौकार. पुढील चेंडू आणि हा देखील लेगॉनच्या डोक्यावरून वन तिकडे फेकी होतोय. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 2 चेंडू अखेरीस धावसंख्या होते 6. बिनबाद 6. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. बिनबाद 6. पाली संघाकडून पहिलं षटक मयूर घेऊन येत आहेत. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे आणि फ्री हिट असेल हा चेंडू. धाव संख्या होती आहे 7. पकडला. फ्री हिटचा चेंडू आणि हा खणखणीत दणदणीत षटकार. कम ऑन DJ.
श्रीयुत प्रसाद परब यांना मी विनंती करेन की सर आपण पुढील समालोचन करावं. थँक्यू नाना. आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांनी खूप चांगलं जबाबदारी ते पार पाडतात. थँक्यू गणेश मोरे ऑल्सो. तर धावसंख्या ती मात्र जमवायची मैदानावर ती 61. ऑन साईड अप्रतिम फटका, अप्रतिम टायमिंग, क्रॅकिंग शॉट, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर, दणदणीत सणसणीत फटका, चौकार. चेंडू मिडलिंग करतोय फलंदाज आणि कंप्लीट होती फक्त एकच धाव. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होता म्हणजेच सिद्धेश. जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. 1-2 चौकार, 1 षटकार आता आपल्या त्या बॅटमधून दाखवतोय. 49 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये तुम्ही आता अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 22 धावा अंकित झाल्या धावफलकार. ब्राईट स्टार्ट दिला आपल्या संघाला सिद्धेश आणि त्याच्यासोबत आलेला फलंदाज निलेशने. निलेशला अजून खातं उघडायचं आहे, पण सिद्धेशने मात्र 6च्या 6 चेंडू फेस करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि 22 धावेंचं योगदान पहिल्या षटकात त्यांनी मात्र आपल्या संघाला दिलेले करून 49 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना आणि अजून 22 धाव्यांची गरज. दीप मोरे जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत क्रिकेट स्पर्धेमध्ये. आपण पाहताच जावली दीपती मोरे चषक 2021 दुसरा दिवस या स्पर्धेचा. दुसऱ्या दिवसाला दुसरा सामना इथे सुरू आहे आणि ग्रुप बी मधील हे सामने तुम्ही पाहता त्याच्या आतमध्ये सुरू आहेत. पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय संपादन केला तो म्हणजेच गावडोशी NUCC या संघाने. मंडाचे धडाडीचे कार्यकर्ते अमित महादेव मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे, तरी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज सर्वेश. 18 चेंडू 27 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत आता मात्र. पण स्ट्रायकिंग गेला सिद्धेश. जबरदस्त बॅटिंग करतोय. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फुल टॉस आहे. चेंडू वेगाने टाळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि पंचांनी नो बॉल कॉल केलाय. ओव्हर द वेस्ट. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. पंचांच्या भूमिकेत दत्ता मेहर, मुख्य पंच. स्ट्रायकिंगचे अंपायर ते शशी साटम. लिजन क्रिकेटर्स, अनुभवी खेळाडू आणि निश्चितच आता मात्र ऑफिशियलच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये काम पाहत असताना नो+1 अशा 2 धावा ॲड केल्या जातील धावफलकावर. दीप मला सांगतोय 24 धावा अंकित झाल्यात. 49 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक निलेश. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. फुल टॉस आहे. ऑन साइड एक्झिक्यूट केलाय. गॅप मधून 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर, दणदणीत चौकार. जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. झांजवड संघाला इन्व्हाइट केले फलंदाजी करण्यासाठी. राऊंड विकेट. फुललेनचा चेंडू तर ड्राईव्ह केलाय. ऑफ्टनचा थोडासा बाहेरचा चेंडू, थोडासा वाईड यॉर्कर, मिसफील्ड आणि दुसरी धाव निश्चित कंप्लीट होणार. ती मात्र शंका नाही. अथांग पसरलेलं हे रामलीलाचं मैदान. त्यावर निश्चितच तुम्ही पाहतात फलंदाज जशी मात्र तिथे फिल्डर्सकडून चूक होते लगेचच त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये करतात. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. 30 धावा धावफलकावर आणि 1 चौकार आला होता. 30 रन्स ऑन द बोर्ड. शेपाडून खेळण्याचा प्रयत्न होता निलेशचा. यशीच्या मागे मिसफील्ड आणि पुन्हा एकदा सिद्धेशकडे स्ट्राईक रोटेट होते. 22चा सिग्नल पंच करतायत, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये ही धाव ॲड होईल. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. लक्षाचा पाठलाग इथे सुरू आहे तो म्हणजेच 49 आणि त्याची मात्र सुरुवात जबरदस्त झाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या त्या एकट्या सिद्धेशने. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिला त्या आपल्या बॅटमधून. स्टेपाडून ऑन साईडला. पूलचा फटका, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका होता,
पण प्रत्येक चेंडू इथे मिडलिंग करतोय तो म्हणजे सिद्धेश. एकही चेंडू आतापर्यंत त्याने मिस नाही केलाय. चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या धावफलकर 32 धावा. 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बघा मध्ये तुम्ही येऊन डिस्कशन करू शकत नाही कारण आपल्याकडे आज लोड खूप आहे. 13 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज आयोजकांनी त्याचबरोबर पंचांना सुद्धा आपण कॉपरेट करायचं आहे. सर्वेश दिशा देण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाही, मागे जातो चेंडू, विकेट किपरच्या हातात चेंडू, धावचीची संधी आणि फलंदाज बाद. थोडंसं लेझी क्रिकेट, कॉन्फिडन्स नव्हता अजिबात ही धाव पूर्ण करण्यासाठी, तो म्हणजेच फलंदाज निलेशकडे, आणि पहिलाच धक्का लागलाय. धावचीच्या स्वरूपात बाद होते फलंदाज, तो म्हणजेच निलेश. पण सिद्धेशने मात्र ज्याप्रमाणे बॅटिंग केली, अप्रतिम परफॉर्मन्स दाखवलाय आपल्या बॅटमधून, आणि अक्षरशः तो तुटून पडलाय गोलंदाजांवर पाली संघाच्या. ऑन साइड चांगलं प्लेसमेंट, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला चेंडू आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 2 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. देश गोलंदाजी मार्गवर संतोष येतोय, राऊंड विकेट. गुडलेनचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न शेतशी तिथे मागे आहेत. चेंडू तिथे कव्हर करतोय, इनसाइड आहे, चेंडू मागे निघून गेलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाले ते फलंदाज सिद्धेशकडे. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मैदानावर. ज्या अंदाजाने बॅटिंग केली सिद्धेशने, असं वाटतं की या षटकाचा सामना फिनिश करेल की काय. ओ अप्रतिम टायमिंग, प्लेसमेंट जबरदस्त, आणि 10 to 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर 4 धावा. गुड शॉट. पूर्णपणे निष्प्रभ ठरलेली आहे आणि सिद्धेश मात्र त्याच्यावर ताव मारतोय. हो, आता मात्र थोडासा मिस, लूज चेंडू, स्लो रन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, आणि आक्रमक पवित्रा घेतला होता सिद्धेशने मात्र ऑन साईडला पुल करण्याचा, पण टायमिंग होत नाही. चेंडू थोडासा बॅटच्या खालून निघून जातो. फटका खूप लवकर खेळलाय सिद्धेश. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. स्टेपआउट खेळायचा प्रयत्न, अजून एक डॉट. नियंत्रण निश्चितच हरवलंय, कॉन्सन्ट्रेशन इथे मात्र थोडंसं बिघडतंय. पुढचा चेंडू पुन्हा ते सज्ज गोलंदाज संतोष या षटकात बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावतेने टाकले सिद्धेशला कमबॅक करत असताना. हो, अजून एक डॉट, अजून एक डॉट. ब्युटिफुल बॉलिंग, चांगलं कमबॅक. स्लो रन चेंडू निश्चितच हाता येत नाहीयेत, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, आणि सातत्याने संतोषने बीट केले ते सिद्धेशला. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मागच्या सामन्यात आपण जबरदस्त बॅटिंग गावडोशी KUCC या संघाची बघितली. 57 धावा त्यांनी कुठल्या 4 षटकांमध्ये, आणि 27 धावांनी तो सामना जिंकला. रिलीज करत असताना चेंडू हाताने स्किट होतोय, खाली पडतो चेंडू. डेड बॉल कॉल केलाय पंचांनी. गुड डिसिजन. एक्सपिरियन्स अंपायर आहेत मैदानावर, दत्ता मेहर, शशी साटम, अनुभवी खेळाडू. आपल्या कारकिर्दीमध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेत, आणि आता मात्र चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना भाग पाडतायत. ही भूमिका आहे पंचांची. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता.
थांबून एक्झिक्यूट केलाय चेंडू हवेमध्ये, जज करत असताना मिड विकेटला आणि ड्रॉप. दैव बलवत्तर, किस्मत भी बहादुरो काही साथ देते. चेंडू अजून शोधतायत. झेल तर सोडला आणि 3 धावा सुद्धा खर्च केल्या आहे चेंडूवर फिल्डर्सने. खराब क्षेत्ररक्षण, एक संधी होती ती निश्चितच दबाव टाकण्याची, सिद्धेशला बाद करण्याची. कारण त्यांचा अप्रतिम फलंदाज तुम्ही आता सिद्धेश जो मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय आणि त्यानेच आपल्या संघाला या क्षणापर्यंत आणून सोडलंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धाब्यांची आवश्यकता. 3 धावा धावून कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी, मंगेश आणि त्याचबरोबर सिद्धेशने. त्यामुळे आता बघायचं आहे कोणाच्या हातामध्ये चेंडू ते दिला जातोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती मैदानावरती 5 धाव्यांची. आपण पाहतात जावली दीपदी मोरी चषक 2021 रामलीला मैदान अत्यंत ऐतिहासिक आणि वैभवशाली असं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते. आणि या मैदानात सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा दुसरा दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा आणि प्रथमच या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये 3 क्रमांक म्हणजे 3 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये, 1,55,000 आणि 33,000. आणि याचे पुरस्कर्ते आहेत ते म्हणजेच श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक, दुसरा क्रमांक पारितोषिक येस मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते मधुकर गजानन मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी श्री काळभैरव उत्कर्ष मंडळ बिरवाडी जावलीदीप मोरे चषक याच्यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी श्रीयुत प्रकाश महादेवराव मोरे, अनिल कृष्णराव मोरे, शांताराम बाळाजीराव मोरे यांचं आगमन होते. तेव्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढील होणारा सामना झांजवड विरुद्ध देवळी. दुधगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.